नमस्कार. मी सुनील केदारे, संपादक जनता दरबार. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये घोषित झालेल्या आहेत आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कसे असेल शहापूर तालुक्याचे चित्र, काय असेल ग्राउंड लेवलची परिस्थिती. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. या चौथा स्तंभ कडूनच आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत या ठिकाणी पत्रकारिते क्षेत्रात गेले 20 वर्ष आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवणारे, तसेच IBM लोकमत सारख्या एका ब्रँड सोबत काही वर्ष काम केलेले, तसेच सध्या पुढारी या चॅनलवरती पुढारीचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे यांचं न्यूज 100 नावाचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्याचे ते संपादक आहेत. शहापूरच्या मातीमधला गाढा अभ्यास आहे. परिस्थिती समजतात, जाणून घेतात, लोकांचे कशा प्रकारचे वारे वाहतात, काय जनतेचा कौल आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांना आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांना या ठिकाणी शहापूर विधानसभेची चर्चा करण्यासाठी बोलवलोय. जाणून घेऊया त्यांच्याकडून शहापूर विधानसभेचं पूर्ण स्थिती. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला या ठिकाणी सांगा की शहापूर विधानसभेचे जी आता नुकतीच लोकसभा झाली, त्या लोकसभेमध्ये शहापूर विधानसभेचं चित्र काय होतं? नाही, लोकसभा आणि विधानसभा ह्या दोघी एक विभिन्न गोष्टी असतात. आणि लोकसभेचा जो आवाका असतो तो मोठा असतो, त्याचा क्षेत्रही मोठं असतं, मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर येणारी जी विधानसभा असते त्याचा आवाका लोकसभेपेक्षा निश्चितच कमी असतो आणि संबंधांचा एक वेगळा त्याच्यात म्हणजे आपण एक म्हणूया की गोडवा असतो. आता परिस्थिती अशी आहे की लोकसभेमध्ये जी चित्र आपण बघितलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाला जी मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती ती पूर्ण नाही झाली. त्याच्यात अनेक वेगवेगळे कारण असू शकतात. बरोबर. त्या कारणांच्या अनुषंगाने बघितलं तर एक पत्रकार म्हणून आपण जो अभ्यास करतो त्याच्यात एक मोठ्या प्रमाणात जाणवलं की कार्यकर्त्यांना जे दूर ठेवण्यात आलं भारतीय जनता पक्षाकडून, आणि त्यांना अपेक्षा होती की त्यांनी जे मोठे मोठे निर्णय घेतले होते, राम मंदिर असेल, 370 असेल, ट्रिपल तलाक असेल, ही जी काही मोठी मोठी कामं त्यांनी केली, अनेक मोठी कामं केली, त्या जोरावर जनता त्यांना निवडून देईल हा एक त्यांचा कयास होता. आणि त्या अनुषंगाने त्यांनी यावेळेस कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी आराम दिला आणि त्याचाच फीडबॅक त्यांना हा बसला, फटका बसला की अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. निश्चितच ते यशस्वी झाले, सरकार पुन्हा बसली, सत्तेत आले, पुढची 5 वर्षे त्यांची सत्ता असणार आहे. पण अबकी बार 400 पार हा जो त्यांनी नारा दिला होता त्याला निश्चितच कुठेतरी खीळ बसली त्यांच्या एकंदरीतच कार्यकर्त्यांना दूर ठेवण्यामुळे. राहिला प्रश्न विधानसभेचा. विधानसभेसंदर्भात जर आपण विचार केला तर शहापूर विधानसभेचा आपण बघतोय की सुरुवातीचा जो काळ होता शहापूर विधानसभेचा, म्हणजे एकंदरीत गणित जे बघितलं, 1972 ला इंदिरा काँग्रेसचा पहिला आमदार या ठिकाणी होते, शिंगे साहेब होते. त्यानंतर 1978 ला तेलंग साहेब होते, PWD. पण त्यानंतर मात्र 1980 पासून बरोडा घराणं राजकारणाच्या पटलावर आलं आमदार म्हणून. सलग 3 टर्म ते आमदार राहिले. महादू बरोडा, आदरणीय महादू बरोडा हे 3 टर्म आमदार राहिले. त्यानंतर दौलत दरोडा यांचा उदय झाला 1995 पासून. आणि मग त्यानंतर दरोडा हे समीकरण आतापर्यंत चालत आलेलं आहे. 40-45 वर्ष दरोडा आणि बरोडा हे दोनच घराणे शहापूरच्या विधानसभेवर राज्य करत आहेत. बरोडांचा वाटा मोठा आहे, दरोडांचा वाटा कमी आहे, कारण 6 वेळा बरोडा घराणं आलंय आणि 5 वेळा दरोडा घराणं आलेलं आहे. विद्यमान आमदार आहेत दौलत दरोडा आणि माजी आमदार आहेत पांडुरंग बरोडा. दोघांमध्ये आता सध्या आपण बघतोय की 2024 ची जी लढाई आहे त्यांच्या म्हणजे शिक्कामोर्तब होईल असं चित्र आहे. अजून अधिकृत तशी घोषणा झालेली नाही दोघांच्याही पक्षाकडनं. दोघांनीही मागच्या निवडणुकीत आपण बघितलं खांदेपालट केली. त्या खांदेपालटीचा काय परिणाम होईल हे देखील बघण्यासारखं असणार आहे. आणि छोटे छोटे जे प्रादेशिक पक्ष आहेत अपक्ष म्हणून जे लढत आहेत त्यांचा देखील एक वेगळा इम्पॅक्ट या ठिकाणी होऊ शकतो.
मूळ जर आपण विधानसभेसंदर्भात जर विचार केला शहापूर विधानसभेचा, हा. तर या विधानसभेमध्ये हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे, पण बिगर आदिवासींचा वाटा देखील यात मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसी समाज असेल, हो. इतर सगळाच समाज आपण म्हणूया की त्यांचा आपल्या आपल्या ठिकाणी एक वेगळा वाटा आहे. तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन आमदारकी लढणं आता तरी थोडासा कठीण जाणारा काळ आहे, कारण बऱ्याच ठिकाणी थोडासा जातीचं कार्ड देखील खेळलं जातं, जे दुर्दैवाने तसं व्हायला नकोय, पण ते खेळलं जातंय. दोघही आमदारांकडून असलेल्या अपेक्षा या पूर्ण झालेल्या दिसत नाहीत शहापूरच्या जनतेला. ज्यावेळेस आपण ऍज अ पत्रकार म्हणून फिरत असतो, लोकांशी संपर्क साधत असतो आणि परिस्थिती संदर्भात बोलत असतो, तर दोघांविषयी देखील लोक नाराजी व्यक्त करतात. कारण 40-45 वर्ष जी दोन घराणी काम करतायत, जे या ठिकाणी राजकारण बघतायत, त्यांच्याकडनं अपेक्षित असं मोठं या ठिकाणी काहीच घडत नाही. सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेला हा शहापूर तालुका भौगोलिक दृष्ट्या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका आहे शहापूर तालुका. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईला पाणी पुरवठा आपल्या तालुक्यात होत असतो, पण आजही अगदी सुरुवातीपासून तर आताच्याही काळापर्यंत अजूनही बायकांच्या डोक्यावरचा हंडा हा कमरेवर आलेला नाही किंवा त्यांच्या घरापर्यंत नळ पोहोचलेलं नाही. हे विदारक चित्र आपण पत्रकार म्हणून दरवर्षी दाखवत असतो पाणी टंचाईच्या नावाखाली. आता तिथं बातम्या बघून लोकही कंटाळलेत की पाणी टंचाई अजून मिटत नाही. शहापूर सारख्या ठिकाणी पण पाणी टंचाईचे चटके आपण उन्हाळ्यात घेत असतो. अनेक समस्या आहेत शहापूर तालुक्यात, आहेत शहापूर शहरात देखील आहेत. नगरपंचायत झाल्यानंतर देखील यात काही मोठ्या प्रमाणात बदल घडलेला दिसत नाही. रस्ते असतील, वीज असतील, प्रायमरी स्वरूपाच्या जर ह्या ज्या समस्या आहेत, हे जर दोन आमदार जर म्हणजे त्याचं जर उत्तर देऊ शकत नसतील, त्याच्यावर जर उपाय देऊ शकत नसतील, तर म्हणा निवडून द्यावं का, हा पहिला प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत असतो आणि त्या संदर्भात ते आपल्याशी चर्चा करत असतात. एकंदरीत बघितलं तर शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी राखीव असला तरी मी जसं मागे म्हणालो की इतर मोठा समाज आहे, त्या मोठ्या समाजाचा एकच म्हणजे आपण वीक पॉइंट असा आहे की या ठिकाणी त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. मग त्या अनुषंगानेच त्यांना ती मदत करायची असते. सोशल माध्यमात आपण बघत असतो दरवेळेस या ठिकाणी अनेक ग्रुप आहेत त्या ठिकाणी चर्चा चालत असते आमदारकीविषयी किंवा विधानसभेविषयी. त्यावर दोघही उमेदवारांची आजी आणि माजींची बाजू प्रकर्षाने मांडणारे हे त्यांचे फक्त कार्यकर्ते असतात, हे सामान्य माणसं नसतात. बरं, कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्य माणसात हीच चर्चा चालते की हे कार्यकर्ते कमी आणि लाभार्थी जास्त आहे. तुम्ही आमदारांविषयी किंवा माजी आमदारांविषयी एखादी पोस्ट केली तर त्याला एवढा प्रकर्षाने विरोध केला जातो, पण ते विरोध करणाऱ्यांनी हे देखील उत्तर द्यावं की त्यांनी नाही केलं याला जबाबदार कोण, याचा देखील या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. आपण आज जो विषय घेतलाय विधानसभेचा, विधानसभे संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांमध्ये फिरतो, त्यांच्याशी चर्चा करतो, तालुक्यात असेल लागून असलेल्या सगळ्या गोष्टींविषयी ज्यावेळेस आपण विचारांचे आदान प्रदान करत असतो, त्यावेळेस त्यांचं सगळ्यात महत्वाचं आताचं चित्र असं आहे की त्यांना तिसरा पर्याय भक्कम हवा आहे, जो सध्या तरी कुठे दिसत नाही. कारण जी गोष्ट जी लोक इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतो, त्यांच्या उमेदवारी संदर्भात देखील चर्चा करतो, तर त्यांच्याकडनं थोडस नैराश्याचं उत्तर असतं की आम्हाला कोणी मोठं होऊच दिला नाही. आताही अनेक पक्ष आहेत छोटे छोटे जे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आमच्याकडे योग्य उमेदवार आहे, पण ते नाव जाहीर नाही करू शकत का, आणि त्यांना हीच भीती आहे की आपल्या उमेदवाराला भविष्यात कुठला तरी त्रास होऊ शकतो किंवा त्याला माघार घेण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो दोघी घराण्यांकडून. त्यामुळे त्यांचं नाव देखील हे आमच्याशी बोलतात ऑफ कॅमेरा, ह्या चर्चा होत असतात. आपण ज्यावेळेस विचारतो की तुमचा उमेदवार कोण, त्यावेळेस योग्य वेळी सांगू. त्याच्या मागचं रिझन हे आहे की आमचं ज्यावेळेस फॉर्म भरण्याची वेळ येईल त्यावेळेस. आता शहापूर विधानसभेचा जर विचार केला तर अपक्षांना इथे फारसा वाव नसणार आहे, कारण पक्षीय ताकद ही पक्षीय ताकदच असते, ती गरजेची असते. त्यानंतर त्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे मतदार केडर असतो, तो तयार असतो, तो त्यांना मतदान कुठे हटत नसतो. अनेक गोष्टी या ठिकाणी आपण म्हणजे कालागाने बघत असतो. गेल्या 20 वर्षापासून आम्ही बघतोय की म्हटलं जातं की हा शिवसेनेचा गड आहे, पण शिवसेनेचा आमदार इथे किती वेळ होता याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आमदार बरेचसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यात
बरोरा घराणं खेळतोय. आजही आपण बघितलं तर शिवसेनेच्या याच्यावर निवडून आलेले आज राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. शिवसेनेच्या मतदाराचा या ठिकाणी केवळ वापर केला जातो. देव. शिवसेनेला हवा तसा उमेदवार मिळत नाही. उबाठा गट ज्याला आपण म्हणतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्यांचा शिवसैनिक इथे असला तरी त्यांना योग्य उमेदवार मिळत नसल्याची खंत देखील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक बोलताना आपल्याशी करत असतात. तर त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने जर विचार केला आणि चांगला उमेदवार जर दिला तर निश्चितच काय आहे दुर्दैव बघा की इतकी वर्ष सत्तेत असताना देखील दोन गोष्टी बघायला मिळतात. आमदार ज्या पक्षात निवडून येतो त्याच्या विरोधातलं सत्तावर बसलेले असते, त्यामुळे त्याला मोकळेपणाने काम करतात. दुसरं दुर्दैव असं आहे या ठिकाणी की हे काम करण्यासाठी लागणारा जो फंड आहे, जो पैसा आहे, तो आणण्यात त्यांना पुरेसं यश मिळत नाही. त्यामुळे तालुक्याची प्रगती होत नाही. तालुक्याच्या प्रगतीला मुख्यत्वे त्याच याच्यामुळे खीळ बसते. तर सत्तेत असलेला जो पक्ष आहे त्याचा जर आमदार त्या ठिकाणी असला, आपण अनेक ठिकाणी बघा त्या ठिकाणचं चित्र वेगळं असतं आणि त्यांना मुबलक निधी मिळत असतो, काम करण्याची संधी असते, या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी होत असतात. एक चित्र साधारण असं आहे की आजच्या घडीला जरी दोघांना विरोध होत असला आणि तिसऱ्या पर्यायाचा शोध चालू असला तरी कितपर्यंत प्रत्यक्षात उतरतं हा एक वेगळा प्रश्न आहे, तो निर्माण व्हायला पाहिजे. दरोडा आणि बरोडा यांच्याशी वैयक्तिक चर्चा करताना दोघांची उत्तरं वेगवेगळी असतात. पांडुरंग बरोडा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी काम करताना दिसतात. त्यांनी अनेक महत्वाकांक्षी बाहुली सारखा एक प्रकल्प आहे जो त्यांनी आणलेला आहे. त्याच्यावर विरोध असू शकतो आणि असायला पाहिजे, विरोधकांचं काम आहे त्याला विरोध करणं, पण वैचारिक विरोध करायला पाहिजे. जर ती बाहुली योजना राबवली गेली आणि त्याच्यातनं 200 गावपाड्यांचा जरी प्रश्न पाण्याचा मिटला तर इतर ठिकाणी जे आपलं पाणी आहे ते वापरता येऊ शकतं आणि इथले निश्चितच पाणी टंचाई शहापूर तालुक्यातले मिटू शकते. त्याच्यावर काही प्रमाणात का असे ना पण तोडगा निघू शकतो. आणि प्रशासन आहे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठली योजना राबवत नसेल, त्यांनाही त्याच्यात काहीतरी दिसलं असेल म्हणून त्यांनी त्याला मंजुरी पण दिली असेल. आता त्यात महत्वाचं काय झालंय की मंजुरी करताना जे शासन होतं, आमदारांनी आता पक्ष बदलल्यामुळे आता ते शासन नाहीये, पुन्हा त्याचा फटका तसाच होतो की त्या योजना लांबतात. इथे तो मोठा प्रॉब्लेम, ही वस्तुस्थिती आहे. तर ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे, त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. आणि लोकांनी दुसरा मुद्दा त्याच्यात असा येतो की लोक काय होत की ऐन वेळेस या ठिकाणी सिंपती कार्ड खेळलं जातं. मागच्या एका इलेक्शन बघितलं आपण जर पाण्याचाच मुद्दा जो घेतो आहोत तर शहापूर तालुका हा मुंबईची तहान भागवतो असं आपण सगळं चित्र बघतो. मग मुंबईकडे दत्तक घेण्याचं बऱ्याच वेळा म्हणजे इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांची मागणी असते की मुंबई महानगरपालिकेने शहापूर तालुका दत्तक घ्यावा. याच्यामध्ये आमदार कुठे कमी पडतात? नाही, हा प्रश्न असा आहे, तत्कालीन ज्यावेळेस ही काही मंजुरी झाली त्यावेळेचे जे काही राज्यकर्ते असतील त्यांनी ही गोष्ट त्यावेळेस लक्षात घेऊन ते केलं गेलं पाहिजे होतं, त्यांनी ते केलेलं नाही. आता बदलत्या काळानुसार आणि बदललेल्या नियमांनुसार हे शक्य होत नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला त्याचा फायदा नसतो. मुंबई महानगरपालिकेने जरी ते धरणं त्यांच्यासाठी बनवलेली असेल पण त्याचा सेज हा ठाणे महानगरपालिकेला येत असतो. त्या सेजचा जो उपयोग असतो त्या जिल्ह्यातील आमदारांनी करायचा असतो. आपण चित्र बघायचं आपल्याला लागूनच मुरबाड आहे. महानगरपालिका का जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषद. आता स्थानिक आमदार जे आहेत आपल्याला लागूनच मुरबाड आहे, त्या ठिकाणचं चित्र वेगळं आहे, आपल्याकडचं चित्र वेगळं आहे. ते आमदार तर किसन कथोरे साहेब तर सगळंच सांगतात की निधी मी कमी पडू देणार नाही, निधी मी आणतो म्हणून. ते जाहीरपणे अनेक वेळा आपण परिषदेमध्ये बघितलेलं आहे, ते जाहीरपणे सांगतात. ही कला आपल्या आमदारांना देखील यायला पाहिजे. पण आपले आमदार आताचे विद्यमान आमदार फक्त स्माइल देतात आणि माजी आमदार घोषणा करतात. पण दोघांकडनं भरघोस निधी पांडुरंगरावांनी बऱ्यापैकी केलेलं आहे, त्यांच्या कामांना मी नाकारू शकत नाही. दौलत दराडांनी स्थानिक लेवलला आता एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मागील 4 वर्ष जेव्हा दौलत दराडांना आपण प्रश्न विचारायचो तर साहेब तर बोलायचं नाहीच, पण त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असायचे ते वाक्य फार सुंदर वापरायचे की साहेबांना प्रसिद्धीची आवड नाही, त्यांना त्या गोष्टीची गरज वाटत नाही, ते कामाशी येतात. आणि तर या वर्षापासून ते कार्यकर्ते मजबूत प्रसिद्धी करतात, उद्घाटन, भूमिपूजन. ते कार्यकर्त्यांनी 4 वर्ष प्रसिद्धी नको होती, आता 1 वर्षाची प्रसिद्धी का पाहिजे हे पण त्यांनी क्लिअर करावं.
माणूस म्हणून कोणी वाईट नसतं. दरोडा साहेब असेल, बरोडा साहेब असतील किंवा भावी जे काही इच्छुक असतील, माणसांना अपेक्षा अशी असते की ज्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते काम तुम्ही कितपत करू शकतात या गोष्टीवर तुमचं भविष्य ठरत असतं. पण बरोडा साहेबांपेक्षा दरोडा साहेब अनेक वेळा राजयोग हा शब्द फार याच्या म्हणजे अगदी योग्य याच्याने वापरतात. आम्ही बरेच वेळ विचारतो, साहेब पुढचं काय? माझा राजयोग आहे हे स्पष्टपणे ते बोलतात. आता आपल्या इथे समजा रेल्वे लाईन आहे, नॅशनल हायवे आहे, समृद्धीसारखा मोठा महामार्ग आपल्या तालुक्यातून जातो. एवढं सगळं असताना देखील शहापूर तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याला जबाबदार कोण? जबाबदारीपेक्षा कसं असतं बघा, तुम्ही कुठल्या गोष्टीचे श्रेय घेतात ह्या महत्वाच्या बाबी असतात. रेल्वे हा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो, केंद्रीय स्तरावरचा असतो. समृद्धी महामार्ग, आंतरराष्ट्रीय राज्य महामार्ग असतील किंवा मोठे मोठे प्रकल्प हे देखील आपल्याकडे काय पद्धत झाली की भूमिपूजन आणि पोस्टर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणं हा एक प्रकार झालाय. पण आलेले प्रोजेक्ट मधून आपल्या तालुक्यासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल, त्याचा फायदा तालुक्याला कसा करून घेता येईल याच्या बाबत विचार करताना राजकारणी कुठेतरी कमी पडतात. आणि त्याच्यात सगळेच, केवळ मी विद्यमान आमदारांनाच बोलेल असा विषय नाही, याच्यातले विरोधक देखील, त्यांनी देखील त्याच्यावर काही मोठ्या प्रमाणात काम केले असं काही दिसत नाही या ठिकाणी. एवढे मोठे प्रोजेक्ट गेल्यानंतर समृद्धी महामार्गाचा शहापूर तालुक्यासाठी तसा काही उपयोग नाही. धंद्याच्या हिशोबाने लोक करतात, अरे एवढा मोठा महामार्ग गेला त्या ठिकाणी बिझनेस करतात, काय बिझनेस करणार तुम्ही याचा विचार पण व्हायला पाहिजे. अगदी तुम्ही प्रायमरी स्टेजला तिथं हॉटेल जरी टाकायचं म्हटलं तर मुंबईवरनं निघालेला 150च्या स्पीडने गेलेला माणूस तासाभर जर तिथे जेवणार नाही, तो कुठेतरी सेंटर गाठेल. त्याच पद्धतीने येणारा माणूस जर इथे पोहोचला तर तो म्हणेल मी तासाभरात घरी पोहोचतोय. म्हणजे हे व्यवसाय चालू शकतात का याचा देखील विचार कोणी करत नाही. स्मार्ट सिटी मध्ये बऱ्याचपैकी गाजलं होतं, त्याचा आता कोणी उल्लेख नाही होतो. अनेक रस्ते, स्थानिक लेवलचे रस्ते, हे मुद्दे आपण जर 5-5, 6-6 वर्ष सोडवू शकत नाही, याचा विचार लोकप्रतिनिधी निश्चित करायला पाहिजे. त्याचे दोघं असतील आणि विरोधकांना देखील मी म्हणेन त्यांनी देखील राजकारण बाजूला सारून जनतेच्या ज्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्यांवर आपण अनेक वर्षांपासून केवळ बोलतोय. व्हॉट्सअप मध्ये असतील, स्थानिक लेवलला आपल्या आपल्यात वाद होतात. दोन चांगले कार्यकर्ते मित्र असलेले त्या रस्त्यांवर भांडतात आणि वेगळे होतात. अनेक लोक त्या गंमत बघतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, एक मेजर विचार केला पाहिजे, तालुक्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो बघितलं गेलं असं मला वाटतं. मध्येच तालुक्यामध्ये एक तो पुन्हा येतोय विकासासाठी अशा टाईपचे एक बॅनर लागले होते, त्याच्याविषयी काय आहे? काय मला वैयक्तिक असं वाटतंय की ते बॅनर कोणी लावले हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जर तो कोणी तिसरा नवीन काही असू शकेल तर ते योग्य असेल, पण आजी किंवा माझी पैकी कोणी लावलं असेल तर मग ते अयोग्य आहे. त्यांनी सरळ जाहीर करावं, आम्ही पुन्हा येतोय, आम्ही हे करणार आहोत. पण ते तसं करू नाही शकणार, त्यामुळे इतकी वर्ष काय केलं हे जनता त्यांना विचारेल ना. हे तो पुन्हा येतोय, बाबा तू काय करणार तर रस्ते इतके वर्ष काय करतो, इतके वर्ष विकास का सुचला नाही, हे दोघांना विचारलं जाईल. आजी आणि माझी दोघांना विचारलं जाईल. भावी कोणाचे असतील तर त्यांनी निश्चितच त्या पद्धतीने करावं आणि उमेदवार जाहीर करावा. मुळात जर उमेदवार जाहीर झाला आणि ठामपणे त्याला विरोध किंवा समोर आले तर निश्चित चित्र बदलेल. कारण आपण जसं बघतोय की पर्याय जर नाही, मी अनेक ज्येष्ठ लोकांशी बोललो, वयस्कर लोकांशी बोललो, सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरातल्या, कारण पाण्याच्या समस्या कव्हर करताना आपण संपूर्ण तालुका पिंजून काढलेला आहे, सगळ्या ठिकाणी फिरलो आहे. स्थानिक जे वयस्कर माणसं आहेत ते त्यांच्या टोन मध्ये, त्यांच्या लँग्वेज मध्ये ते सांगतात की पर्याय नाही म्हणून दोघांपैकी कोणतरी असतो. मग यांनी पण त्याला स्वतःच श्रेय मानू नये, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पर्याय नाही म्हणून आपल्याला निवडतायत ही गोष्ट लाजिरवाणी. माझ्या कामाच्या जोरावर मला निवडलं यांनी म्हणायला पाहिजे. ही परिस्थिती आता निर्माण झाली पाहिजे, पण ती निर्माण होताना दिसत नाही. आता जसं तुम्ही विचारलं की बाबा मी येतोय तिथं बॅनर, त्याच्यात फ्रेम नाही ना, फ्रेम नाही, बरोबर, चेहरा नाही. बरं ते कोण टाकले पण माहिती, या गोष्टीला महत्व नाही. हे केवळ ऍड सारखे आणि ऍड मनोरंजन पुरतं बघितली जाते, त्याला गांभीर्याने घेतलं जातं असं माझं वैयक्तिक मत आहे. आता एक पत्रकार म्हणून तुम्ही स्थानिक पातळीवर फिरता, गाव खेडे पिंजून काढता, तर आत्ताची दावेदारी कोणाची मजबूत आहे असं तुम्हाला वाटतं शहापूर तालुक्यावर? आताचं जे गणित आहे एवढं विचित्र झालेलं आहे, कारण वरच्या लेवलनी जोपर्यंत कुठला निर्णय घेतला जात नाही
हा. केवळ शहापूरच नाही, हे बऱ्यापैकी महाराष्ट्रात लागू होतं. आपण जेव्हा राज्याचं धोरण बघत असतो, आता आपण बघू सध्या ब्रेकिंग त्यात चालू असतील की बैठका सुरू आहे, हो, हो. वाटाघाटी सुरू आहे. तर त्यामुळे होतं कसं आहे की रेकॉर्ड जो जातो किंवा रिपोर्ट कार्ड जो जातात, हल्ली ते फॅड निघाले. प्रत्येक आमदाराचा एक रेकॉर्ड तयार करतात, काही संस्था सर्वे करतात, ते पाठवतात आणि करतात. आपण मागच्या 2-3 इलेक्शनचा जर एक अभ्यास केला, थोडासा आढावा घेतला, तर हे जाणवतं की हे रिपोर्ट काही काम करत नसतात. मुळात तुमचं कामच हे तुमचं काम करत असतं, जनता त्यालाच मत देत असते. भूल तहापांना जनता बळी पडू नये यासाठी देखील सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्या गोष्टी सगळ्यांनी वारंवार त्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. कुठली तरी चुकीची गोष्ट, तो सत्ताधारी असो, विरोधक असो, कोणी अजून इच्छुक असो, त्यांनी पण या गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे. या ठिकाणी या गोष्टी खोट्या पसरवल्या जातात, चुकीचं सांगितल्या जातात, या कुठेतरी थांबल्या पाहिजे, लोकांपर्यंत सत्य पोहोचलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. आता या इथली परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांचं तिकीट फिक्स आहे असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि आपणही आपल्या अनुषंगाने म्हटलं तर विद्यमान आमदार हा जवळपास फिक्स असतो, आपण धरतो. पण महायुतीचा एक वेगळा गणित असतं. तुम्ही महायुतीमध्ये जर बघाल तर आपण परराज्यामध्ये जर बघितलं तर मध्य प्रदेशचं उदाहरण देऊ शकतो. ज्या मुख्यमंत्र्यांनी लाडली बहिणा योजना राबवून सक्सेस केली, त्या मुख्यमंत्र्यांना बाजूला करून नवीन मुख्यमंत्री दिले गेले पदावर असताना. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते आणि त्यांचा तो हक्क पण होता, पण त्यांना डेप्युटी सीएम करून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं गेलं. तर त्यांच्या योजना वेगळ्या असतात, त्यांचा व्ह्यू ऑफ पॉइंट वेगळा असतो. त्यांना काम करणारी माणसं, फ्युचर मधल्या कुठल्या योजना राबवायच्या असतात, याचा अभ्यास ते करत असतात. तर त्या अनुषंगाने आपण जरी म्हटलं की विद्यमान आमदारांना तिकीट मिळू शकतो, पण मिळू शकतं असंच म्हणू शकतो. मिळेल हे आज आपण ठामपणे नाही म्हणू शकतो, है ना. तर दरोडा साहेबांना मिळू शकतं. आज आपण ते कोणीही आमदार असो त्यांना विचारलं ते हेच म्हणणार, पण येणारा काळ ते ठरवेल. कारण आता कालच भारतीय जनता पक्षाची बैठक झाली, पत्रकार परिषद झाली. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमदार जे आहेत ते वेगळ्या गटामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या बातम्यांना ते विरोध करत नाहीयेत, हा मुद्दा त्यांनी उचलला. आणि ते सत्य आहे, कारण ते त्याचा खुलासा करत किंवा मी नेमकं कुठे आहे. कारण तुमच्याविषयी जर एखादी गोष्ट बोलली जाते आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रतिक्रिया देत नसाल तर निश्चितच ती गोष्ट त्या गोष्टीला अनुसरून संशयास्पद निर्माण होतो. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने ह्या जागेची मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीने आता बघा 3 पक्ष या ठिकाणी प्रबळ सुरुवातीपासून आहेत. शिवसेना एकत्र होती तेव्हाची, राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हाची आणि भारतीय जनता पक्ष, या 3 पक्षांनी आतापर्यंत या ठिकाणी कारभार बघितलेला आहे. पण आता काय झालं की भारतीय जनता पक्ष जर बघायला तर राष्ट्रवादीचे देखील 2 भाग आहेत आणि शिवसेनेचे देखील 2 भाग आहेत. आणि एकंदरीतच आपण मागून आतापर्यंतचं जर गणित मांडलं तर मोठ्या प्रमाणात मतदार हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी निगडीत आहे. आता जरी भारतीय जनता पक्ष म्हणत असेल की आमचा मताचा टक्का वाढला आहे वगैरे, पण सरळ लढत झाली, समजा तिसरी आघाडी जर उभीच नाही राहिली, सरळ लढत झाली तर चित्र पुन्हा तेच दरोडा आणि बरोडा मध्ये असणार. आणि आजच्या घडीला बोरांपेक्षा दरोडा साहेब एक पाऊल पुढे आहे. आत्ताच आजच्या प्रेझेंट दिवसाची गोष्ट सांगतोय आणि सामान्य लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर नाही, हे ओपिनियन आहे, आपण जे ऐकतो त्या पद्धतीने. याच्यात वर खाली होणार आहे, कारण अजून तिकीट डिक्लेअर झालेली नाही. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षामध्ये देखील 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत. कालच्या याच्यामध्ये गोरे असतील आणि इरनक साहेब असतील, यांनी इच्छा प्रकट केली. रंजना उगडांनी राजीनामा दिल्याचं कालच त्यांनी घोषित केलेलं आहे. आता ती कुठेतरी अपक्ष उमेदवारी ते करणार आहे, हा एक विषय आहे. म्हणजे या पद्धतीने जर त्यांनी पण 2-2, 3-3 उमेदवार दिले तर ते डिवायडेशन होणारच आहे. त्याचा देखील विचार त्यांनी निश्चित करायला पाहिजे. बंडखोरीचा फटका त्यांना बसू शकतो. पण तिसरा पर्याय जर सक्षम यांच्यापैकी कोणी असला तर निश्चित या ठिकाणी परिवर्तन घडू शकतं. ती परिस्थिती निर्माण झाली. आपल्या सोबत आहेत पत्रकार उमेश जोशी. शहापूर विधानसभा हा असा विषय आहे की तो चर्चा करत असताना ओघाओघाने
या ठिकाणी चर्चा कशी रंगत गेली, कसा एक एक पैलू उघडला गेला आणि याच्यामध्ये ही आपली मुलाखत कशी लांबली गेली याचाच विचार करून आपण या ठिकाणी थांबूया आणि हा भाग आपण कंटिन्यू पुढच्या भागात करूया. आणि पुढचा भाग पाहण्यासाठी जनता दरबार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनता दरबार. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.